आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत। त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा। अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। मी जमिनीवर असल्यानंच 15 वर्ष किंजवडे ग्रामपंचायत अबाधित ठेवली आहे। आधी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येऊन दाखवा, खोटे आरोप कराल तर वाभाडेच काढेन, असा इशारा किंजवडेकर यांनी साळसकर यांना दिलाय। कालच विलासजी साळसकर यांची पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की किंजवडेकर जेवढे जमिनीवर तेवढेच वरती। माझं आव्हान आहे विलासजी साळसकरांना, मी जमिनीवर असल्यामुळेच माझी ग्रामपंचायत गेले कित्येक वर्ष मी अबाधित ठेवली आहे आणि ग्रामपंचायतीवर गेले 15 ते 20 वर्ष भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला आहे। परंतु माझं आव्हान आहे तुम्हाला विलासजी साळसकर, आपण काही दिवस उपजिल्हा प्रमुख होता, काही दिवस तालुकाध्यक्ष म्हणून होता आणि तालुकाध्यक्ष पदावरून आपल्याला हकालपट्टी केल्यानंतर आपण आत्ता परत पुन्हा प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून खाडीपलीकडे जबाबदारी पक्षाकडून मागून घेतली आहे। अशीच जबाबदारी पार पाडून आपल्या साळशी ग्रामपंचायतीमध्ये निदान उद्याच्या येणाऱ्या इलेक्शनला, निवडणुकीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून तरी निवडून येऊन दाखवा, अशी माझी आपल्याला सल्ला आहे। कारण आपण दुसऱ्याची मोजमाप करत असताना काही नेते भाजपमधून सेनेत गेले आणि त्यामुळेच किंजवडेकरांची आर्थिक तंतन भासली, हे म्हणणाऱ्यांनी स्वतःची कुवत काय आहे, स्वतः हिंदुत्व घाण ठेवून विकत जाणारे आहात, हे आपल्याला पूर्णपणे ज्ञात आहे। मी एवढंच सांगेन, परवाचं जे लोकसभेचं निवडणूक झाली, माननीय विनायकजी राऊत साहेब हे खासदारच्या लोकसभेला उभे राहिले, त्यावेळी आम्ही युती म्हणून काम करत असताना आपण यजमानी होता, कारण शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे आपण यजमानी होता। परंतु त्यामध्ये मी असेल, आमचे जिल्हा सरचिटणीस जयदेवजी कदम असतील, सदाशिवराव ओगले असतील, शिरगावचे मंगेश लोके असतील, अनेक आमचे पदाधिकारी हे प्राणपणाला लावून तन मन धन एकत्र करून जीवाचं रान करून त्या गावात जाऊन पूर्णपणे त्या गावात गरीब कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याच ठिकाणी जेवण करायचं आणि पूर्ण दिवसभर प्रचार करायचा। असं करत असताना आपण केव्हा तरी एखाद्या कमळासारखे उशिरा उगवत होता आणि म्हणत होता की आधी पैशाचं काय, हे आपलं हिंदुत्व आहे। तुम्ही अक्षरशः पैसे ज्यावेळी मिळतील त्याच वेळी आपण बाहेर पडावं, अशा वृत्तीचे आपण आहात, हे आपल्या ह्या प्रेसच्या माध्यमातून आपण जाणून देत आहे। माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही केव्हाही सांगा, जे आमच्यातून नेते गेले आहेत त्यांना प्रत्यक्षात भेटा, ते तुमच्यासोबत आहेत। त्यांनी जर काय आर्थिक तंत्र भागवली असेल पक्षाची तर त्यांना विचारा, पण असे खोटे आरोप करून जर काय यापुढे बातचीत करत असाल तर मी नक्कीच आपले सगळे वाभाडे नक्कीच यापुढे या पत्रकार परिषद घेऊन नक्कीच काढणार। कारण मला काही गरज नव्हती, मी प्रवेशाच्या माध्यमातून बोललो होतो, भारतीय जनता पार्टीचा प्रवेश आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी भगदाड। परंतु मी जे नेते बोलले त्या नेत्यांना मी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा एक जरी कार्यकर्ता गेला असेल तर मला दाखवा। परंतु त्या नेत्यांना मान्य झालं, त्यांनी कधीच ती प्रेस घेतली नाही। पण आपण ज्या पद्धतीने प्रेस घेतला त्या पद्धतीने आपली कुवत समाजात काय आहे ही पाहावी। कारण तुमच्या बाबतीत तुमचेच नेते तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत। कारण आपण मागच्या इलेक्शनला ज्यावेळी आपल्याला तालुकाध्यक्ष पदावर हकालपट्टी आपली केली, त्यानंतर तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून उपजिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली, त्याचवेळी आपल्या शिवसेनेच्या झेंड्यासमोरचं जे कार्यालय होतं त्याच्या खुर्च्यांची मोडतोड करून ज्यांना तुम्ही सुसंस्कृत होते म्हणताय ते आजही सुसंस्कृत आहेत, हे पुऱ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत आहेत की नाही आहेत पुऱ्या महाराष्ट्राला आणि आम जनतेला माहीत आहे। माननीय माजी आमदार स्वर्गवासी आप्पासाहेब गोगटे असतील, त्यांचेच पुतणे अजितराव, माननीय आमचे लाडके सर्वांचे मार्गदर्शक देवगड तालुक्याचे माननीय ॲडव्होकेट अजितराव गोगटे साहेब असतील, हे सुसंस्कृत आहेतच,
ह्या पुऱ्या आम जनतेला माहीत आहे. ते तुम्ही तुमच्यासारख्या अशा फालतू कार्यकर्त्याने सांगण्याची बिलकुल गरज नाही आहे. कारण आपण खुर्च्या आणि बाकडी पेसल्यानंतर, ऑफिसची मोडतोड केल्यानंतर गोगटे साहेबांना भेटण्यासाठी प्रयत्न केला, परंतु आम्ही सांगितलं, त्यावेळी गोगटे साहेबांनी पण सांगितलं, आपण जिथे आहात तिथेच सुखरूप राहा, कारण युती असल्यामुळे आम्ही तुम्हाला प्रवेशही नाकारला. हे सगळं असताना सुद्धा आपण एखाद्याचे वाभाडे काढताना आणि एखाद्याच्या आर्थिक तंतनीवर जात असताना आपण आधी स्वतःचा विचार करावा. नक्कीच मी एवढं सांगेन की गोगटे साहेबांच्या माध्यमातून अनेक सतीश सावंत असतील, अनेक कोण असतील, या लोकांनी गोगटे साहेबांच्या एक गोगटे ह्या आडनावाचा उपयोग करून त्यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला वाटतं 25-15 मध्ये लाखो रुपये सतीश सावंतांनी त्यांच्या गोगटे साहेबांच्या शिफारसीनुसार आणले. पण तुमच्यासारखं असं वाईट वाक्यरचना करून पालकमंत्री किंवा खासदार काहीतरी शाबासकी देतील अशा पद्धतीने कधीच वक्तव्य त्यांनी केलं नाही. आपण एवढंच समजावं की आपल्याला त्या व्यासपीठावर कुठेतरी पाठीमागे जागा मिळते, ती पुढे मिळेल का याचा प्रयत्न करावा, नंतरच आमच्यावर टीका टिप्पणी करावी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.